नमस्कार. गोदाई किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदात जाऊ दे हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. आणि आज रेसिपी काय आहे ते बघूया. पण त्याआधी माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही बघा मस्त अशी ही वांग्याची भाजी बनवली आज मी. अगदी चमचमीत ही भाजी झाली. बरं, महाराष्ट्रीयन भाजी म्हटलं, वांग्याची भाजी म्हटलं की त्याला खोबरं शेंगदाण्याचं वाटण हे केलं जातं. पण मी यातलं काहीही घातलं नाही तरी सुद्धा मस्त अशी चमचमीत भाजी तयार झाली. बघायची कशी केली या दाखवते. तर त्यासाठी आज आपण करतोय दह्यातली वांगी. मगाशी म्हटलं तसं मस्त खोबरं आणि शेंगदाणे न घालता दह्यातली वांगी करायची. तर इथे दही घेतलंय मी, घट्टसर असं घरीच बनवलेलं दही आहे 1 वाटी. आणि इथे अर्धा किलो वांगी घेतले. वांगी थोडीशी अशी 4 चिरा देऊन आतमध्ये किडकं आहे का बघून घेतलं आणि पिठाच्या पाण्यात ठेवून दिलं. आता इथे 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. आणि हा आहे माझा मसाल्याचा डबा, जो मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. असा हा मसाल्याचा डबा, यातले मसाले आपण वापरायचे आहेत. आता यासाठी एक छोटासा मसाला करून घ्यायचा. तर यासाठी शंकेश्वर मिरच्या आहेत, त्या जास्त तिखट नसतात. तर ह्या एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्हाला मिरची आवडत नसेल, नाही वापरली तरीही चालणार आहे. एक 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. कमी तिखटवाल्या तुम्ही तिखटवाल्या घेऊ शकता. आणि यामध्ये एक मुठभर कोथिंबीर घातली. एक आल्याचा तुकडा घेतलाय आणि एक मोठा लसणीचा कळी आहे. आणि याला पाणी न घालता वाटून घ्यायचं. थोडंसं ओबड-धोबड जाडसरच वाटलं गेलंय. जेवढं जसं वाटलं तसं होतंय तसंच वाटून घ्या. आता एका मोठ्या वाटीमध्ये दही घेतलं. दही बघू शकता एकदम घट्टसर दही आहे. हे मी घरीच लावलेलं दही आहे आणि कमी आंबट आहे. आता हे आहे भाजलेल्या फुटाण्याची डाळ पावडर आहे. डाळ असते की नाही, डाळवं असतं ते पावडर करून घेतले. तुमच्याकडे नसेल तर बेसन वापरलं तरीही चालेल. आता वाटलेला मसाला घेतला. 1 मोठा चमचा भरून धनेपूड, लहान चमचा भरून जिरेपूड, लाल तिखट घेतलं 1 छोटा चमचा आणि काश्मीरी तिखट घेतलं 1 छोटा चमचा, अर्धा चमचा हळद घेतली आणि चवीपुरतं मीठ घेतलं. आणि इथे घातलाय मी साठवणीतला मसाला, तो आहे कांदा लसूण मसाला. मी नेहमीच्या भाजीला कांदा लसूण मसाला वापरते, त्यामुळे तुमच्याकडे तुम्ही जो वापरत असाल तो घेतला तरीही चालेल किंवा नाही वापरला तरीही चालेल. आता यात घालायची ही वांगी. तर वांगी थोडीशी पिळून घ्या, कारण त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं असतं, मिठाचं पाणी. त्यामुळे हे सगळं पिळून घ्यायचे आणि मग या दह्याच्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे. हा मसाला जो आहे ते वांग्यामध्ये छान असा भरून घ्यायचा. वांग्याच्या कापांमध्ये छान असा हा मसाला भरून घ्यायचा, म्हणजे मस्त लागतं ते वांगी. सगळीकडून वांग्याचा मसाला जो आहे तो वांग्याला पूर्णपणे लागला पाहिजे असा चोळून घ्यायचा. इथे हाताने तुम्ही चोळून घेऊ शकता. हे बघा पूर्णपणे हे वांग्याला मसाला लावून घेतला. आता याला 10 मिनिट ठेवायचं आणि मग फोडणी द्यायला घ्यायचं. एक 10 मिनिट झालेत. आता कढईमध्ये तेल घेतलं, 2 मोठे चमचे तेल घेतले आणि मोहरी घातली. मोहरी छान तडतडू द्या आणि मगच जिरे घाला. मोहरी जिरे छान तडतडले. मोहरी आणि जिरे आहे ना, एक आधी मोहरी घाला. मोहरी छान फुलली की मगच जिरे घालायचे. मी नेहमी फोडणीच्या वेळेला सांगत असते. आता इथे 10-15 ते 20 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि हा असा लसूण टाकणं गरजेचं आहे. तुम्ही हा स्किप अजिबात करू नका. लसूण वापराच. एक 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घेतली आणि याला लसूण जो आहे तो अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा मस्त असा हा लसूण परतून झाला. खमंग सुगंध येतोय बघा याच्यामधून. आणि आता यामध्ये घालायचंय चिरलेला कांदा. 3 कांदे बारीक चिरून घेतले होते. आता कांदाही छान परतून घ्यायचाय. कांदा अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. जसा लसूण लालसर होईपर्यंत परतून घेतला त्याच्यानंतर आपण कांदा घातला. आता कांदाही छान परतून घ्यायचाय.
हे बघा लालसर होसपर्यंत कांदाही परतून घेतला. कारण वांग्याच्या कालवणाला भाजीला वांग पटकन शिजतं आणि मग कांदा शिजत नाही, त्यासाठी कांदा आधी परतून घेऊन शिजवून घ्यायचा आणि मग वांगी घालायची. तशी आधीचे मी बरेचसे वांग्याचे प्रकार दाखवलेत, त्यामुळे मध्ये शक्यतो मी कांदा असा वापरलेला नाही, पण या भाजीला कांदा वापरणं गरजेचं आहे. की नवीन म्हणजे दह्यातलं आपण वांग करतोय की नाही, त्यासाठी कांदा वापरला गेला. हे बघा छान असं हे परतून घेतलं. बरं आता हे परतत असताना तुम्हाला वाटलं की कांदा थोडासा कच्चा आहे, तर त्याला झाकून शिजवलं तरी चालेल. आता यामध्ये घालायचे मॅरिनेट करून ठेवलेली वांगी. हे बघा सगळी वांगी घालून घ्यायची. इथे मी अर्धा किलो वांगी घेतली होती. आता आपल्या चॅनलवर वांग्याच्या बऱ्याचशा रेसिपी आहेत. मी मसाला वांगा आहे, प्रवासातलं मसाला वांगा आहे, अगदी सुरुवातीपासून वांग्याची रेसिपी टाकली मी. तर बऱ्याचशा वांग्याच्या रेसिपी आहेत, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. पण ही अगदी त्यापैकी नाही, एकदम वेगळी वांग्याची रेसिपी आहे, त्यासाठी मी ही दाखवते. बाकीच्या दाखवल्या त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा सुकं खोबरं वापरलेलं आहे. ही अगदी नवीनच पद्धत तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते. अतिशय चविष्ट ही वांगी होतात. एकदा नक्की करून बघा या पद्धतीने. छान मिक्स करून झालं याला झाकून ठेवून छान शिजवायचं आहे वांग शिजूसपर्यंत. तसंही वांग शिजायला अजिबात वेळ लागत नाही, पटकन वांग शिजलं जातं. आता तुम्हाला यात एवढं सगळं झाल्यानंतर थोडंसं झाकून ठेवायचं. मसाला आपण जो घातलेला आहे तो छान शिजला पाहिजे, त्यासाठी थोडंसं झाकून ठेवायचं. आणि नंतर मग तुम्हाला जर पाणी वापरायचं असेल तर पाणी थोडासा रस्सा करू शकता किंवा असंच घट्टसर ठेवलं तरी चालेल. तर थोडंसं 1-2 मिनिटाची वाफ घेतली आणि मग गरम मसाला घातला. लगेच सुरुवातीला गरम मसाला घालू नका. थोडंसं शिजवून घ्या 2 मिनिटासाठी आणि मग गरम मसाला वापरा. बरं नाही वापरला तरीही चालणार आहे, पण थोडीशी चव छान लागते त्यासाठी मी गरम मसाला वापरलेला आहे. आता याच्यात उकळलेलं पाणी घालायचं. अगदी वाटीभर पाणी घालते मी वांग शिजण्यासाठी. तुम्हाला जर असंच ठेवायचं असेल तर छान तेलावर सुद्धा वांग शिजवून घेऊ शकता. भरपूर सारी कोथिंबीर घालायची. मला कोथिंबीर खूप आवडते, त्यामुळे मी प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर वापरत असते. तुम्हाला आवडत नसेल, नाही वापरलं तरीही चालणार आहे, पण एक कोथिंबीरीची छान अशी मस्त चव येते. त्यासाठी मी तिखटाच्या भाज्या असतात त्यात शक्यतो भरपूर कोथिंबीर वापरते. आता मिक्स करून घ्यायचं आणि ही वांगी शिजवून घ्यायची. एकदम शिजवून झाली की 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी शिजून होते. आणि हे बघा मस्त अशी ही वांग्याची भाजी तयार झाली की नाही, मस्त रसरशीत आहे. बरं ही खाणार कशाबरोबर? फक्त असा मोकळा भात करा, पापड घ्या, लोणचं घ्या, एखादी सांडगी मिरची घ्या आणि त्याच्याबरोबर अशी ही वांग्याची भाजी अप्रतिम लागते. एकदा नक्की करून बघा. आवड